नमस्कार मित्रांनो, आज आपण आता पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. एक्स बार आर चार्ट मधला. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायची पहिली स्टेप काय? ग्रँड एक्स बार काढायचं. हा, तर त्याच्यासाठी आपल्याला समिशन ऑफ एक्स बार पहिले काढून घ्यावं लागतं. समिशन ऑफ एक्स बार आपण फॉर्म्युल्यात टाकू. पहिली स्टेप ग्रँड एक्स बार म्हणजे एक्स डबल बार समिशन ऑफ एक्स बार डिवायडेड बाय एन. तर 2.12 प्लस 1.99 प्लस 1.80 प्लस 2.00 प्लस 1.99 प्लस 2.45 प्लस 1.85 प्लस 1.7 प्लस 1.98 प्लस 2.3 डिवायडेड बाय एन किती एन 10. किती ती बेरीज सांगा फास्ट. 2.018 बरोबर आहे. एक्स डबल बार आल्यानंतर आर बार काढायचं मित्रांनो. आर बार काय असतं? समिशन ऑफ आर अपॉन एन. समिशन ऑफ आर अपॉन एन. तर समिशन ऑफ आर साठी 0.03 प्लस 0.01 प्लस 0.02 प्लस 0.04 प्लस 0.02 प्लस 0.01 प्लस 0.05 प्लस 0.04 प्लस 0.06 प्लस 0.03 भागिले 10 किती येतं? 0.031. हे झालं 0.031. 0.031. हा, हे झाला आर बार. आर बार झाल्यानंतर खूप सोप्या स्टेप्स आहे या. तिसरे कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार चार्ट. एक्स बार, तर मग अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ एक्स बार हा एक्स डबल बार प्लस A2 इंटू आर बार आणि लोअर कंट्रोल लिमिट एक्स डबल बार मायनस A2 इंटू आर बार. तर बघा मित्रांनो, एक्स डबल बार किती आहे? 2.018 प्लस A2 किती आहे? A2 दिलेलं आहे मित्रांनो. A2 किती दिलेलं आहे? 0.577. 0.577 0.577 इंटू आर बार किती आपलं? 0.031. 2.018 मायनस 0.577 इंटू 0.031 किती येतं बघा मित्रांनो? हे 2.035 एक्झॅक्ट राईट सांगा. तर कालचं बघा किती येतं? 2.00 2.00 येतं ना. हा, 2.00 हा 100 असल्यास काही नाही जास्त. हा, आणि वरचं येतं 2.035. हा बघा, नंतर कंट्रोल लिमिट्स ऑफ आर चार्ट. कंट्रोल लिमिट ऑफ आर चार्ट. कंट्रोल लिमिट ऑफ आर चार्ट. ऑफ आर चार्ट. चार्ट. तर यूसीएल D4 इंटू आर बार. D4 ची व्हॅल्यू किती आहे? D4 ची व्हॅल्यू 2.11. D4 ची व्हॅल्यू किती आहे? 2.11 इंटू आर बार किती आहे? 0.031. 0.065. नंतर LCL D3 इंटू आर बार. D3 0 इंटू 0.031 इज इक्वल टू 0. हा, हे झाले कंट्रोल लिमिट्स. आता कंट्रोल लिमिट्स नंतर नेक्स्ट स्टेप कोणची आहे? चार्ट्स. तर आता चार्ट्स काढू आपण.
सरळ याच्यावरच. हा बघा मित्रांनो, किती स्टेप्स आहेत? 10 आहे. पहिले तर एक्स डबल बार. एक्स डबल बार किती आहे मित्रांनो? एक्स डबल बार किती आपल्याकडे? 2.11. 2.11. अप्पर कंट्रोल लिमिट किती आहे? अप्पर सॉरी, एक्स डबल बार किती आहे? 2.018. 2.018 ना. एक्स डबल बार किती आहे? 2.018. हा, नंतर अप्पर कंट्रोल लिमिट किती आहे? अप्पर कंट्रोल लिमिट 2.035. 2.035. आणि लोअर कंट्रोल लिमिट किती आहे मित्रांनो? लोअर कंट्रोल लिमिट 2.000. हा हा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा मित्रांनो, आता सगळ्यात पहिली व्हॅल्यू घ्यायची टेबल मधली, जसं मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मित्रांनो. ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. 2.12 पहिल्या नंबरला, 1.99 दुसऱ्या नंबरला, 1.8 तिसऱ्या नंबरला. तर बघा, तर आता बघा पहिली व्हॅल्यू किती आहे? 2.1. 2.12. 2.12. 2.12 कुठे येईल? हे पहा, 018 आहे. तर 2.018. 2.018. तर काय घ्यायचं आपल्याला? 2.12 घ्यायचंय. तर 2.12 आहे ना. तर 2.12 हे कुठे येईल? सांगा मला. 2.12 कुठे येईल तुमचं? हे 018. ते 035. म्हणजे याच्या वर जाईल ते. समज 2.12. 2.1 आले. नंतर 2.12 नंतर किती आहे? 1.99. 1.99. 1.99 कुठे येईल रे मित्रांनो? इथं 1.99. नंतर 1.99 नंतर 1.80. ते कुठे येईल? इथं अंदाजे 1.80. नंतर 2.00 म्हणजे याच्यावरच येईल. 2.00 नंतर किती? 1.99. 1.99 नंतर 2.45 याच्या वर जाईल ते. 2.45. 2.45. हा, नंतर 1.85 व्हॅल्यू इथे लिहायची गरज नाही व्हॅल्यू. 1.85, 1.80च्या मध्ये आणि 99च्या मध्ये. 1.70 थोडं खाली. 1.70. 1.98 म्हणजे 99च्या जवळच. हा, नंतर 2.30 इथं थोडं. 2.30. हा, आता काय करायचं? याला जोडायचं. हा, हे पहा, प्रोसेस आउट ऑफ कंट्रोल राईट. प्रोसेस हा, अजून आर बार चार्ट काढा, मग दोन्ही नंतर दाखवा. इकडे बघा, आर बार चार्ट पण काढून टाकू मित्रांनो.
आर बार चार्ट मध्ये पुन्हा असंच करायचं. हे आर बार हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप्पर कंट्रोल लिमिट UCL आणि LCL LCL हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा इकडे आर बार किती आहे मित्रांनो आर बार 0.031 0.031 नंतर अप्पर कंट्रोल लिमिट किती आहे 0.065 0.065 0.065 065 नंतर लोअर कंट्रोल लिमिट किती आहे 0 लोअर कंट्रोल लिमिट किती आहे 0 पहिलं किती आहे रे 0.03 म्हणजे 31च्या जवळ येते 0.03 नंतर दुसरं किती आहे 0.01 1च्या जवळपास येईल 0.01 नंतर 0.0 तुम्ही इथं आकडे पण लिहू शकता रे सोपे इकडून दाखवू शकता लिहून म्हणजे तुम्हाला सोपं एकदम कम्फर्टेबल होईल 0.02 0.02 नंतर 0.04 0.04 0.03 च्या वर 0.02 नंतर 0.0 0.0 किती ना 0.01 0.01 0.01 1 कहाँ पे आएगा 0.01 यहाँ पे हाँ नंतर 0.05 0.05 0.04 0.04 0.04 0.04 किधर है यहाँ पे रहेगा हाँ 0.04 बाद में 0.0 0.06 0.06 यहाँ के नजदीक नंतर 0.03 हाँ लक्षात हा समजलं आता बघा कंक्लुजन काय राहील एक्स बार चार्टचे पॉइंटचे सगळे आउट ऑफ कंट्रोल आहे म्हणून प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल याच्यात नाही दाखवायला पण याच्यात कंट्रोलच्या बाहेर चालले ना म्हणजे प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल एकाच जरी गेलं तरी प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल हा